आणि आता बातम्या पाहणार आहोत मुंबईतल्या आणि उपनगरातल्या। भविष्यात म्हाडाच्या घराच्या किमती 8 ते 10% घटण्याची शक्यता। सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध व्हावी म्हणून म्हाडा प्रयत्नशील। नायगाव बीडडी वासियांची दिवाळी नव्या घरात साजरी होणार। पहिल्या टप्प्यातील 8 पैकी 5 इमारतींचं काम पूर्ण। आता 864 रहिवाशांना सप्टेंबर अखेर घरांचा ताबा दिला जाणार। स्कूल व्हॅनसाठी परवाने वाटप खुले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। अनधिकृत वाहनांमधून होणारी विद्यार्थी वाहतूक थांबवण्यासाठी स्कूल व्हॅनची संख्या वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय। मेट्रो प्रवासात आता सवलती मिळणार। प्रवासी संख्या वाढवण्यासाठी MMRCचा प्लॅन। प्रवाशांना विशेष ऑफर्स, कॉर्पोरेट भागीदारी आणि डिजिटल सहकार्य देण्याचा विचार सुरू। दुप्पट भाडेवाढीमुळे बेस्ट बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घट। बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 30 ते 32 लाखांवरून 25 लाखांपर्यंत घसरली। बेस्टचे 5 ते 7 लाख प्रवासी घटले। मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर भरधाव टेम्पोचा अपघात। टेम्पो उलटल्यानं सकाळी वाहतूक कोंडी। वाहतूक पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं टेम्पो रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाची विश्रांती। 7ही धरणांमधील पाणीसाठा 89% स्थिरावला। राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढलं। बाजार समितीत आवक वाढल्यानं सर्वच भाज्यांचे दर नियंत्रणात। अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी। सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट।